हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत ह्या ठिकाणी मॅथमॅटिकल लॉजिक्स, त्यामध्ये मिसलनियस 1 मधील एक्झाम्पल 2, 3, 4 अँड 5. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये ह्या ठिकाणी एक्सरसाइज 1.5 या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण कंप्लीट केलेली आहे. तर आज ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत मिसलनियस फर्स्ट, त्यामधील एक्झाम्पल नंबर 2nd, 3rd, 4th अँड 5th. त्या ठिकाणी सेकंड आपल्याकडे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट आर स्टेटमेंट इन लॉजिक जस्टिफाय. या ठिकाणी राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी स्टेटमेंट. तर या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे की दिलेली एखादी सेंटेन्स स्टेटमेंट आहे किंवा नाही आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन आणि त्याची या ठिकाणी काय करायचे आहे ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची आहे. त्या ठिकाणी आपण 1 बाय 1 या ठिकाणी क्वेश्चन्स पाहू. या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याकडे 4 फॅक्टोरियल. त्या ठिकाणी पहा फॅक्टोरियल हे जे नोटेशन आहे ते कशाचं आहे फॅक्टोरियलचं आहे. तर फॅक्टोरियलचा मिनिंग काय असतो पहा, या ठिकाणी 4 फॅक्टोरियलचा मिनिंग काय असतो, ह्या 4ला या ठिकाणी काय करा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये मल्टिप्लिकेशन करत या ठिकाणी 1 पर्यंत लिहा आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे आहे 4 × 3 आणि 12, 12 × 2 आणि 24, 24 × 1 या ठिकाणी 24. सपोज आपल्याकडे काय दिला आहे 5 फॅक्टोरियल दिला असेल तर 5 काय करणार आपण या ठिकाणी 1 पर्यंत या ठिकाणी काय करणार मल्टिप्लाय करणार. ओके, सपोज आपल्याकडे काय दिला आहे 3 दिला आहे, 3ला काय करणार आपण 3 × 2 × 1 अशा पद्धतीने. तसंच असेल आपल्याकडे 10 दिला असेल तर या ठिकाणी 10 फॅक्टर असेल तर 9 × 8 सॉरी 10 पासून या ठिकाणी 10 × 9 × अप टू 1 पर्यंत या ठिकाणी त्याचं मल्टिप्लिकेशन असेल. तर आता ह्या ठिकाणी पाहूया की हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे. त्या ठिकाणी लिहिणार पहा आपण कशा पद्धतीने लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. ओके, which is true, which is true and hence truth value is, and hence its truth value, its truth value. ओके, कशा असेल या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर नेक्स्ट आपण लिहूया या ठिकाणी पहा पी. ह्या ठिकाणी सॉरी पी नाही, या ठिकाणी कसा आहे पाय आहे. तर पाय इज ॲन इरॅशनल नंबर. ओके, तर पायची व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे किती आहे या ठिकाणी 1.3. ओके सॉरी किती असेल या ठिकाणी 3.142 अप टू डॉट डॉट डॉट. आणि जर आपल्याकडे माहिती आहे एखाद्या डेसिमल नंतर जर आपल्याकडे रिपीट नसेल, ओके नॉन रिपीटेड असतील तर हा कसा असतो ह्या ठिकाणी इरॅशनल नंबर आहे. हा कसा नाही आहे रॅशनल नंबर नाही. जर हा रॅशनल नंबर नसेल तर हा कसा आहे या ठिकाणी इरॅशनल नंबर आहे. म्हणून हा दिलेलं पण स्टेटमेंट कसा आहे ट्रू आहे. आपल्याला लिहिता येतं इट इज अ स्टेटमेंट. ओके, इट इज अ स्टेटमेंट. नेक्स्ट सांगता येतं विच इज ट्रू, विच इज ट्रू. ओके, विच इज ट्रू अँड हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, अँड हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सेंटेन्स लिहायचं आहे. तर आपण जाऊया ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. इंडिया इज अ कंट्री. ओके, पहा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, हा इंडिया कसा आहे कंट्री आहे, याला सपोज पी आहे आणि कसा आहे इंडिया इज इन कंट्री. ओके, हा टी आहे, या ठिकाणी कसा आहे अँड आहे आणि हा कसा आहे हिमालय इज अ रायव्हर आणि हा कसा असेल हा यफ आहे. आणि आपल्याला माहिती आहे यफ अँड टी किंवा टी अँड एफ कसा असेल ऑलवेज एफ. आपल्याला अँडमध्ये माहिती आहे टी अँड टी या ठिकाणी कसं असतं टी, ऑदरवाईज आहे की नाही, ऑदरवाईज या ठिकाणी कसा असेल यफ असेल. तर या ठिकाणी कसं आहे ऑदरवाईज आहे हा क्यू असेल. तर या ठिकाणी सांगता येतं आपल्याला की हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, दिलेलं स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे. आपल्याला सांगता येतं इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज या ठिकाणी एफ. आणि त्याचं रिझन पण आपल्याला लिहिता येतं टी अँड एफ इज इक्वॅलेंट किती असेल या ठिकाणी एफ. आणि असं पण लिहिता येतं पण आपल्याला हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, ह्याला लेट करा बा आपल्याला 2 पद्धती लिहिता येतं. मी डायरेक्टली पहिल्यांदा सांगितलं या ठिकाणी याला पी करा, ह्याला क्यू करा, पी इथे लिहिणार नंतर याचं काय असेल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. ओके, आपल्याला वाटतं कंप्लीट करूया. पी ह्या ठिकाणी काय असेल इंडिया. ओके, इंडिया इज ॲन कंट्री. नंतर हिमालय इज ॲन ड्रायव्हर. या ठिकाणी काय असेल सिम्बॉलिक. ओके, ह्या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दी गिव्हन स्टेटमेंट. का असेल या ठिकाणी गिव्हन स्टेटमेंट इज
गिवन स्टेटमेंट इज, या ठिकाणी काय आहे पी अँड क्यू आहे. या ठिकाणी काय येतं पी अँड क्यू इज इक्वॅलेंट टू टी अँड एफ. या ठिकाणी किती असेल एफ. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. ओके, पहा आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये पाहिलेलेच ह्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. फक्त आपण मिसलेनियसमध्ये फक्त आपण डिस्कस करत आहात, त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज 1.1 येते. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करत आहात की काही आपण या ठिकाणी स्टेप्स स्किप करत आहात. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला यायलाच पाहिजे, काळजीपूर्वक सॉल्व करा. तर आपण जाऊया ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. त्या ठिकाणी काय दिलं आहे, या ठिकाणी प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. आता ह्या ठिकाणी काय केलं आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. ह्या कसा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर हे कसं असतं नॉट अ स्टेटमेंट. मग आपल्याला लिहिता येतं, पहा काय लिहिता येतं, इट इज ॲन इम्परेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स. hence it is not a statement, it is not a statement. आणि जर आपल्याकडे हे स्टेटमेंट नसेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला डिफाईन करता येत नाही. त्या ठिकाणी नेक्स्ट पाहूया. या ठिकाणी पहा फोर्थ एक्झाम्पल. हे पहा या ठिकाणी मॅथमॅटिकल आयडेंटिटीज, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत. आणि आपण पहा 11th क्लासला ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये हे आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू काय असतो, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा फॉर ऑल थीटा बिलॉंग्स टू आर. हे आपण पाहिलेलं आहे. मीन्स हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला पण आहे, आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युले आयडेंटिटीज कशा आहेत, ऑलवेज ट्रू आहेत. पण आपल्याला सांगता येतं हे कसं आहे, स्टेटमेंट आहे, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी कॅपिटल एफ आहे. तर आपण जो फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन लिहिला आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी कंप्लीट करणार. तर आपल्याकडे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन्स लिहिता येतो. पहा इफ एक्स इज अ होल नंबर देन, ओके इथं देन आहे, दच्या ठिकाणी देन. तर या ठिकाणी पहा कसा असेल, या ठिकाणी एक्स इज होल नंबर. ओके, हा कसा आहे होल नंबर आपल्याला घेता येतो. एक्स इक्वल टू किती आहे 2 3, ओके होल नंबर मीन्स 4 6 अप टू इन्फिनिटी. आणि नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, देन मीन्स या ठिकाणी इम्प्लिकेशन एक्स प्लस सिक्स, एक्सची व्हॅल्यू किती घ्या 2 + 6, इव्हन नंबर घ्या. आणि माहिती आहे पहा जर आपण एखादी इव्हन नंबर आहे की नाही, सॉरी होल नंबर सॉरी इथे मिस्टेक झाली आपली. होल नंबर मीन्स 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी, हा कसा आहे होल नंबर. आणि जर हे होल नंबर आपण याच्यामध्ये पुट केल्यानंतर 6 मध्ये कोणताही नंबर पॉझिटिव्ह किंवा होल नंबर जर ॲड केला तर आपल्याला काय मिळतो, 0 पेक्षा मोठाच मिळतो, 0 मिळत नाही. म्हणून हा कसा आहे फॉल्स. आणि हा कसा असतो इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लाइज एफ, हे कसा असतो एफ, आणि अदरवाईज कसा असतो टी. म्हणून हा दिलेलं स्टेटमेंट कसा आहे फॉल्स आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं का असेल, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, या ठिकाणी कशी असेल कॅपिटल एफ. आणि याचं रिझन लिहा या ठिकाणी अशा पद्धतीने. ओके, हे तुम्हाला लिहायचं आहे, फक्त मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं आपण काय पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पण लिहिता येईल. तर आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 कडे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, सिमिलरली क्वेश्चन आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पण या ठिकाणी पाहूया स्टेटमेंट कोणते आहेत. ओके, ह्या ठिकाणी मे बी मिस्टेक दिसते पहा. या ठिकाणी किती असेल √5 आहे, आणि इथं 3√5 आहे, आणि या ठिकाणी बट आहे. ओके, बटला आपल्याला काय लिहिता येतं, अँड लिहिता येतं, व्हाईल लिहिता येतं, इव्हन दो, हे आपल्याकडे काय आहेत अनेक ह्या ठिकाणी वर्ड आहेत, आपण ह्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी यूज करतो. मग या ठिकाणी तसंच लिहायचं पहा. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर पहिल्यांदा त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण लिहिणार. हा पहिल्यांदा पी असेल पहा, आपण लिहिणार पहिल्यांदा लेट पी या ठिकाणी लिहूया. कशा पद्धतीने आहे ते पहिल्यांदा लिहिणार. √5 इज ॲन इरॅशनल. ओके, या ठिकाणी किती असेल इरॅशनल नंबर, या ठिकाणी इरॅशनल नंबर. नेक्स्ट या ठिकाणी क्यू आहे आपल्याकडे 3√5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, हा कॉम्प्लेक्स नंबर. आणि नंतर ह्याचं काय करा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. then the symbolic form of the given statement
इज की या ठिकाणी कसं असेल बट मीन्स या ठिकाणी अँड या ठिकाणी बटला आपण काय करतो या ठिकाणी अँड आणि त्याचं नोटेशन या ठिकाणी तशा पद्धतीने आहे. तर आणखी आपल्याला माहीत पाहिजे याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे तर पी काय आहे आणि क्यू काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. पी या ठिकाणी किती आहे √5 इज इरॅशनल आणि माहिती आहे जर एखाद्या संख्येचं जर स्क्वेअर रूट निघत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर मीन्स हा ट्रू आहे. फर्स्ट हा कसा आहे ट्रू आणि सेकंड काय सांगितलेला आहे 3√5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हा कसा आहे फाल्स. आपल्या कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन माहिती आहे a + b i आणि a, b बिलॉंग्स टू कसा असेल या ठिकाणी रिअल नंबर आणि i ह्या ठिकाणी कसा असतो √(-1) आणि ज्या ठिकाणी i उल्लेख आहे त्या ठिकाणी जो असतो नंबर तो कसा या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि याच्यामध्ये i आहे का नाही म्हणून हा कसा आहे फाल्स आहे. म्हणून पहिल्यांदा p ची आणि या ठिकाणी q ची आपण काय करणार या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यूज लिहिणार. मग या ठिकाणी काय असेल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ p अँड क्यू आर दोन्ही आपण या ठिकाणी कंटिन्यू पी ची या ठिकाणी किती आहे टी आहे आणि क्यू ची या ठिकाणी कशी आहे एफ या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली. या ठिकाणी आपण पुटअप करणार का असेल या ठिकाणी बघा टी अँड एफ या ठिकाणी किती असेल एफ हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज या ठिकाणी कशी असेल कॅपिटल एफ. अशा पद्धतीने जर आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर या ठिकाणी कसं लिहिणार सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार आणि नंतर त्याची काय करणार या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यूज लिहिणार. तर आपण जाऊ या ठिकाणी सेकंड एक्झाम्पलकडे. ओके त्या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल कंप्लीट करूया. तर सेकंड एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे पहा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n काय घ्यायचं आहे या ठिकाणी नॅचरल नंबर मीन्स 1 2 3 अप टू इन्फिनिटी आणि नेक्स्ट या ठिकाणी काय करायचं आहे n² + n = इवन नंबर. नेक्स्ट सांगितलेलं आहे n² - n इज ऑड नंबर. चेक करू पाहि 1 1 बाय 1 या ठिकाणी काय असेल 1 चा स्क्वेअर किती 1 1 + 1 या ठिकाणी किती असेल इवन नंबर आहे. 2 चा स्क्वेअर या ठिकाणी किती आहे 4 4 + 2 या ठिकाणी किती आहे 6 आहे. नंतर 3 9 + 3 = किती येत आहे 12 येत. मीन्स पहा जर आपण ऑड नंबर घेतला ऑडचा स्क्वेअर ऑड + ऑड या ठिकाणी कसा असेल इव्हनचा स्क्वेअर इव्हन + इव्हन या ठिकाणी इव्हन ऑडचा स्क्वेअर ऑड + ऑड ह्या ठिकाणी काय मिळत आहे इव्हन मीन्स हे ऑलवेज ट्रू आहे. ओके मीन्स हा फर्स्ट जो आहे आपल्याकडे कसा आहे ऑलवेज ट्रू आहे. आणि नेक्स्ट या ठिकाणी पाहूया यांच्या ठिकाणी आपण जर 1 घेतला 1 चा स्क्वेअर या ठिकाणी किती असेल 1 - 1 या ठिकाणी 0 हा 0 ऑड आहे का नाही आहे म्हणून हा कसा आहे फाल्स आणि जो सेकंड आहे तो या ठिकाणी कसा आहे फाल्स. आणि आताच सांगितलं बटच्या ठिकाणी आपण व्हाईल सुद्धा घेतलं जातं म्हणजे याला बट व्हाईलला या ठिकाणी काय लिहिता येतं अँड. त्याच पद्धतीने कोण असेल ह्या ठिकाणी लेट पी आहे की नाही पी कोण आहे या ठिकाणी n² + n इज इव्हन नंबर. ओके नेक्स्ट या ठिकाणी क्यू ह्या ठिकाणी कोण आहे n² - n इज ऑड नंबर. नेक्स्ट या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय आहे व्हाईल मीन्स या ठिकाणी पी अँड क्यू जसा आपण फर्स्ट लिहिला आहे तसाच या ठिकाणी लिहायचा. आणि याच्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यूज काय आहे या ठिकाणी टी अँड एफ या ठिकाणी काय मिळत आहे आपल्याकडे एफ. सिमिलरली जशाला तसा या ठिकाणी क्वेश्चन कोणता आहे थर्ड मधला फर्स्ट जो पाहिलेला आहे जशाला तसा या ठिकाणी काय आपल्याकडे सेकंड आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी कॅपिटल एफ. ओके तर आपण जाऊया या ठिकाणी थर्ड एक्झाम्पलकडे. ओके ह्या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी आता या ठिकाणी पहा देअर एक्झिस्टचा यूज केलेला आहे. देअर एक्झिस्ट मीन्स या ठिकाणी क्वांटिफायर्स माहिती आहेत आपल्याकडे फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट आहे की नाही फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट. फॉर ऑल मीन्स या ठिकाणी सर्व कंडिशनसाठी आणि देअर एक्झिस्ट मीन्स फक्त एक तरी या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. तर ह्या ठिकाणी पहा आपण एक्सरसाइज 1.3 मध्ये पाहिलेला आहे तेच ह्या ठिकाणी प्रॉब्लेम रिपीट आहेत. तर मग या ठिकाणी पहा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे की नाही n या ठिकाणी किती आहे नॅचरल नंबर आहे. ओके n नॅचरल नंबर मीन्स कुठून असेल 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. मग या ठिकाणी कंडिशन कोणती सॅटिस्फाय झाली पाहिजे n + 5 > 10 आहे की नाही 1 2 अप टू इन्फिनिटी. तर पाहूया या ठिकाणी n 1 व्हॅल्यू ठेवा 1 + 5 आहे की नाही 1 + 5 > 10 आहे का नाही आहे कारण 6 येतो. 2 ठेवा 2 पण ठेवल्यानंतर येत नाही. 3 ठेवा 3 पण नाही आहे. 4 ठेवा 9 येतो. 10 ठेवा 10 पेक्षा 10 ग्रेटर असतो का नाही आहे या ठिकाणी इक्वल पाहिजे होतं. तर ह्या ठिकाणी आपल्याला करता आलं पाहिजे. जर आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 पर्यंत या ठिकाणी ठेवत आहात तोपर्यंत हे कसं आहे फाल्स आहे की नाही तोपर्यंत हा कसा आहे फाल्स.
आणि अदरवाईज कसा आहे या ठिकाणी ट्रू आहे अदरवाईज आहे की नाही. या ठिकाणी 6 ठेवा 6 + 5 > 10 आहे का हा ट्रू आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे n = 1 to up to infinity पर्यंत एक जरी कंडिशन सॅटिस्फाय असेल तर हा दिलेला प्रॉब्लेम कसा असतो ट्रू आहे. कारण या ठिकाणी देअर एक्झिस्ट दिलेला आहे आणि जर फॉर ऑल दिला असेल तर हे कसं आलं असतं फॉल्स झालं असतं. पण या ठिकाणी देअर एक्झिस्ट दिला आहे म्हणून हा कसा आहे ट्रू आहे. मग आपल्याला लिहिता येईल पहा गिव्हन स्टेटमेंट आहे की नाही. या ठिकाणी काय करता येतं गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ओके बिकॉज n इक्वल टू किंवा n greater than 6 belongs to natural number satisfy आहे की नाही. या ठिकाणी satisfy the given condition या ठिकाणी कंडिशन कोणती आहे x + 5 > 10 hence its truth value is capital T. अशा पद्धतीने आपलं आन्सर असेल. तर जाऊया आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये थर्डमध्ये या ठिकाणी फोर्थ आहे पहा. या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी आपण डायरेक्टली लिहिणार पहा. हा कसा आहे रीड करा द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड हा p आहे. नंतर द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड हा कसा आहे q. आणि ऑर आहे मीन्स या ठिकाणी ऑर मीन्स आपल्याकडे काय लिहिता येतं लेट p करा q करा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय असेल p ऑर q आहे. तर ह्याच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड हे आहे का पहा एकदा चेक करा. काय सांगितलं आहे स्क्वेअर ऑफ इवन नंबर का असतो इवन हा म्हणून कसा आहे फॉल्स. ओके मग या ठिकाणी आपल्याला काय सांगतोय तो हा कसा आहे फॉल्स आहे. आणि नेक्स्ट आपल्याकडे पहा ऑर दिलेला आहे आणि क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड येतो का पहा 3 स्क्वेअर पाय 1 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर किती येतो ऑलवेज ऑड येतो म्हणून हा कसा आहे ट्रू आहे. आणि ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे एक जरी या ठिकाणी टी असेल तर टी असतं आणि जर आपल्याकडे दोन्ही एफ असेल तर एफ असतं अदरवाईज टी असतं. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे कॅपिटल टी. पहा हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे म्हणून याला पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणे आणि p ची q ची ट्रूथ व्हॅल्यू लिहिणे नंतरच सांगणे की हे ट्रू आहे आणि फॉल्स आहे. जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर या ठिकाणी डायरेक्टली आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची नाही. तर आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. तसंच पहा या ठिकाणी आपल्याकडे काय आहे लेट बघा इफ आणि हे कसं आहे देन. इफ देन मध्ये क्वेश्चन्स आहे की नाही हा p आणि हा q. इफ देन मीन्स माहिती आहे आपल्याकडे p इम्प्लाइज q. ओके अशा पद्धतीने पहिल्यांदा लेट p कोण आहे की ABC इज ट्रायंगल and ओके ऑल साइड्स आहे की नाही. या ठिकाणी ऑल साइड्स आर इक्वल बघा. नेक्स्ट काय आपल्याकडे क्यू नंतरचं घ्या देनच्या नंतर इट्स ऑल अँगल्स आर इक्वल आहे की नाही. ऑल अँगल्स आर इक्वल हे आपल्याला लिहिता येतं हे तुम्हाला लिहायचं पहा. या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये लिहितो आणि आपल्याला माहिती आहे जर एखादी ट्रायंगल असेल त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असू शकतात. मीन्स हा कसा आहे क्यू कसा आहे टी आहे क्यू हा टी आहे. आणि नंतर काय इफ देन आहे की नाही. इफ देन मीन्स इम्प्लाइज आणि क्यू कसा आहे इट्स ऑल साइड्स आर ओके ऑल अँगल्स आर इक्वल असू शकतात अँगल सुद्धा इक्वल असतात आहे की नाही. या ठिकाणी कसा असेल या ठिकाणी पण कसा असेल टी. आणि आपल्याकडे माहिती आहे जर टी इम्प्लाइज एफ आहे की नाही टी इम्प्लाइज एफ असेल तरच एफ असतं अदरवाईज टी असतं. म्हणून हे दिलेलं आपल्याला स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू किती असेल कॅपिटल टी. तर हे आपलं आन्सर आहे. तर आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा तसंच आता या ठिकाणी काय केलं आहे क्वांटिफायर स्टेटमेंट आलेलं आहे की नाही क्वांटिफायर्स. त्या ठिकाणी काय आहे आता याला आपण पूर्णला काय म्हणतो आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट फॉर ऑल आहे सर्व व्हॅल्यूसाठी. काय सांगितलेलं आहे फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर माहिती आहे 1 to up to इन्फिनिटी. तर कोणती कंडिशनसाठी झाली पाहिजे आपल्याकडे n + 6 > 8 आहे का सर्वांसाठी. बघा आपण 1 ठेवल्यानंतर किती येतो ह्या ठिकाणी 7 येतो. 2 ठेवल्यानंतर किती येतो 8 येतो आहे की नाही. ग्रेटर दॅन पाहिजे ग्रेटर दॅन आहे का 8 पेक्षा ग्रेटर नाही आहे. 3 + 6 किती असल्या या ठिकाणी 9 ही कंडिशन सॅटिस्फाय होते आहे की नाही. मग आपल्याकडे कोणत्या होत नाहीत 1 आणि 2 ची या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे फॉल्स. कारण एकही कंडिशन म्हणजे या ठिकाणी सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे पण या ठिकाणी 2 कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीत
म्हणून हे कसं आहे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे या ठिकाणी फॉल्स आहे. मग लिहिता येतं गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके इज फॉल्स बिकॉज आणि तुम्हाला व्यवस्थित लिहायचं बघा बिकॉज काय असेल या ठिकाणी n आहे की नाही n इक्वल टू 1, 2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर डज नॉट सॅटिस्फाय आहे की नाही डज नॉट सॅटिस्फाईज गिवन कंडिशन कोणती असेल या ठिकाणी n+6 ग्रेटर दॅन 8 हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं हे तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित पहा. ओके नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहणार या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4. तर या ठिकाणी पहा जसं आपण क्वांटिफायरचं एक्झाम्पल पाहिलं आहे तसं सिमिलरली या ठिकाणी आहे. ए आपल्याकडे 1 2 3 4 5 6 अप टू 9 दिलेला आहे आणि डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. देर एक्झिस्ट मीन्स एक तरी कंडिशन ऐकायची बघा एक तरी कंडिशन x इक्वल टू 1 ठेवा 2 ठेवा 3 ठेवा 4 ठेवा 5 ठेवा अप टू 9 आहे का एक तरी याच्यात कंडिशन सॅटिस्फाय ठेवल्यानंतर त्याची ॲडिशन काय येते 15 येते आहे की नाही 7 + 8 इक्वल टू 15 हे आपलं करेक्ट आहे. म्हणून हे दिलेलं कसं आहे करेक्ट आहे कारण देर एक्झिस्ट आहे म्हणून आपल्याला लिहिता येतं याचा आन्सर. पहा कसं लिहिणार आपण जर असा क्वेश्चन आला असेल तर क्वांटिफाईड का असं आपल्याकडे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे तर त्याचं ट्रूथ व्हॅल्यू कसं येणार गिवन स्टेटमेंट. पहा आपण थर्डमध्ये पण लिहिले आहे ते त्याच पद्धतीने गिवन स्टेटमेंट इज ट्रू because x equal to 7 satisfies the given condition आणि किती आहे x plus 8 equal to 15 hence its truth value is capital T. अशा पद्धतीने आपलं आन्सर असेल. नेक्स्ट पाहूया आता या ठिकाणी आपल्याकडे काय आहे तर सेकंड आहे फॉर ऑल आहे सर्वांसाठी चेक करा. आता सर्वांसाठी आहे का सर्वांसाठी सॅटिस्फाय x + 5 लेस दॅन 12 आहे का. पहा या ठिकाणी 1 + 5 किती आहे 6 जर 2 ठेवल्यानंतर 7 3 ठेवल्यानंतर या ठिकाणी 8 नंतर या ठिकाणी 4 ठेवल्यानंतर 9 5 ठेवल्यानंतर 10 6 ठेवल्यानंतर किती असेल 11 नंतर 8 ठेवल्यानंतर किती असेल या ठिकाणी सॉरी ओके हां आणि किती असेल नंतर 12 असेल नेट या ठिकाणी 13. जेव्हा आपण या ठिकाणी काय करणार आहात x इक्वल टू किती असेल x इक्वल टू 8 असेल तेव्हा 13 x इक्वल टू 7 असेल तेव्हा 12 येत आहे. तर आपल्याकडे काय येत आहे पहा आपल्याकडे काय पाहिजे लेस दॅन 12 पाहिजे. इथपर्यंत आपल्याला सॅटिस्फाय नाही आहेत पण इथून पुढे आहेत आहे की नाही. ओके हां आपल्याला काय पाहिजे हां इथून पुढे येत नाहीत आहे की नाही ग्रेटर दॅन 12 पाहिजे. मीन्स आपल्याकडे काय आहे की x इक्वल टू 1 to 6 पर्यंत आहे की नाही 6 + 5 किती आहे 11 पर्यंत कसे आहेत या ठिकाणी ट्रू आणि याच्या पुढे कसं आहेत x इक्वल टू 7 8 9 साठी कसे आहेत या ठिकाणी फॉल्स या ठिकाणी कसे आहेत फॉल्स. तर ह्या ठिकाणी फॉर ऑल सांगितलं आहे ह्या तिन्हीसाठी कसं आहे फॉल्स आहे म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे फॉल्स. तसंच लिहिणार पहा गिव्हन स्टेटमेंट आहे की नाही असं या ठिकाणी गिव्हन स्टेटमेंट इज false because x इक्वल टू किती 7, 8, 9 आहे की नाही बिलॉंग्स टू नॅचरल नंबर डज नॉट आहे की नाही तसं आपण लिहिलं डज नॉट सॅटिस्फाय आहे की नाही सॅटिस्फाय द गिव्हन कंडिशन कोणती या ठिकाणी x + 5 लेस दॅन 12 अँड हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ओके चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन्सकडे. ह्या ठिकाणी देर एक्झिस्ट सांगितले एक तरी कंडिशन आहे का बघा बरं x इक्वल टू 1 ठेवा 8 येतो 2 ठेवा 9 येतो नंतर किती आहे या ठिकाणी 3 ठेवा 10 येतो 4 ठेवा नंतर 5 ठेवल्या किती येतो या ठिकाणी ओके 4 ठेवल्यावर किती येतो 11 आहे की नाही x इक्वल टू 4 5 6 ठेवा या ठिकाणी काय असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 11 आहे. तर आपल्याकडे एक तरी पाहिजे पण या ठिकाणी काय आहे ह्या ठिकाणी आपल्याकडे x इक्वल टू 4 पासून 9 पर्यंत कसं आहे या ठिकाणी ट्रू आहे म्हणून या ठिकाणी सांगता दिलेलं स्टेटमेंट कसं आहे ट्रू. तर लिहिणार पहा आपण सॅटिस्फाय काय होत आहे x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती आहे 4 बिलॉंग्स टू A. हे खूप महत्त्वाचं ओके सॉरी या ठिकाणी आपल्याला n नाही काय आहे A आहे A ओके इथं A लिहा पहा व्यवस्थित ओके A तर हे कसं आहे ट्रू आहे ओके हे ट्रू आहे याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे कॅपिटल A.
तर देर एक्झिस्ट आहे म्हणून ट्रू आहे. जर फॉर ऑल असं असेल का असेल या ठिकाणी फॉर ऑलचं या ठिकाणी फाल्स. या ठिकाणी आपल्याला दोन्ही या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व करता यायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी नेक्स्ट पाहूया. फॉर ऑल आहे फॉर ऑल पहा या ठिकाणी सर्वांसाठी आहे का. सपोज आपण x इक्वल टू किती ठेवलेला आहे x इक्वल टू 1 ठेवलं 3 पेक्षा 25 मोठा आहे पण x इक्वल टू 9 आहे की नाही 9 साठी किती आहे या ठिकाणी मे बी 27 आहे 27 पेक्षा 25 ग्रेटर आहे का नाही. तर पहा जितक्या कंडिशनसाठी एखादी कंडिशनसाठी सॅटिस्फाय नसेल तर हा कसा आहे फाल्स आहे. हा ट्रूथ व्हॅल्यू कशासाठी या ठिकाणी कॅपिटल F. ओके पहा या ठिकाणी कोणकोणती आहे कोणकोणती नाही. मे बी या ठिकाणी किती असेल 8 पण नाही. ओके 8 9च ओनली एकच कंडिशन या ठिकाणी कशी नाही आहे सॅटिस्फाय नाही आहे. 3 × 8 किती आहे या ठिकाणी 24 पेक्षा कसं आहे या ठिकाणी 25 ग्रेटर आहे म्हणून या ठिकाणी ओनली x इक्वल टू 9 साठी सॅटिस्फाय नाही आहे. चला आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. निगेशन. आता निगेशन पहा निगेशन खूप महत्त्वाचं. जर आपल्याकडे काय असेल जर एखादी सिंपल स्टेटमेंट असेल तर त्याला डायरेक्टली नॉट असेल तर नॉट काढणे आणि नॉट नसेल तर नॉट लावणे हे सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आहे. नंतर कंपाऊंड स्टेटमेंटचं काय असेल त्याला पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा आणि त्यानंतर सिम्प्लिफाईड करा. ओके आणि या जर आपल्याकडे क्वांटिफाईड आणि क्वांटिफाईड जर स्टेटमेंट असतील तर आपल्याला माहिती आहे की फॉर ऑलचं या ठिकाणी देर एक्झिस्ट करणे आणि देर एक्झिस्ट असेल त्याचं काय करणे फॉर ऑल करणे आणि जर वर्डमध्ये असेल तर वर्डमध्ये करणे आणि या ठिकाणी कसं असेल नोटेशनच्या फॉर्ममध्ये असेल तर नोटेशनच्या फॉर्म करणे. मग आपल्याला माहिती आहे बघा इथं फॉर ऑल आहे त्या ठिकाणी देर एक्झिस्ट करा n बिलॉंग्स टू a आणि दिलेल्या स्टेटमेंटला नॉट लावा आहे की नाही. लेस दॅनचं निगेशन का असतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा याचं का असतं नॉट लेस दॅन. अशा पद्धतीने ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं काय असेल ओके ग्रेटर दॅन आहे ना सॉरी ग्रेटर दॅन आहे. ओके ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅनचं या ठिकाणी कसं असेल लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा याचं नॉट ग्रेटर दॅन. या ठिकाणी कसं असेल लेस दॅन इक्वल टू 6 किंवा आपल्याला असं लिहिता येतं देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू a n + 7 नॉट ग्रेटर दॅन 6. हे दोन्हीपैकी एक आन्सर आपण कोणतंही लिहिलं तरी चालतं. इथे लिहायचं पहा निगेशन ऑफ दी गिव्हन स्टेटमेंट इज. इथे एक वाक्य लिहा हे तुमचं कसं असेल निगेशन. वाटतं आपण सेकंड क्वेश्चन्समध्ये लिहूया कसं पद्धतीने लिहायचं ते. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपल्याकडे बघा. निगेशन ऑफ दी गिव्हन स्टेटमेंट इज. पण डायरेक्ट लिहिलं तरी चालतं काही फरक पडत नाही पण लिहावं असं वाक्य लिहिलं तर बेटर. मग या ठिकाणी काय सांगितलं देअर एक्झिस्ट काय करणे फॉर ऑल x बिलॉंग्स टू a सच दॅट हे शॉर्टकटमध्ये. ओके सच दॅट आणि लेस दॅन ऑर इक्वल टूचं ह्या ठिकाणी काय असतो निगेशन ग्रेटर दॅन किंवा याचं काय असतो नॉट. ह्याला ठिकाणी दोन्हीपैकी एक करा. ओके x + 9 पण लेस दॅन ऑर इक्वल टू काय करा ग्रेटर दॅन हे आपलं काय असतं नॉट असतं. ओके हे जे आपण दिलेलं आहे स्टँडर्ड आपल्याला मध्ये आहे मीन्स मी जे बॉक्स करत आहे त्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला लिहायला पाहिजे. ओके असं नाही लिहिलं तरी मग असं लिहिलं तरी चालतं पण असं पण टाळाच आहे की नाही. ह्या ठिकाणी टाळलं तर चालेल. ह्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने. हे पण चुकीचं नाही हे पण तुम्ही लिहू शकता. ओके नेक्स्ट पहा. सम ट्रँगल्स आर इक्विलॅटरल ट्रँगल. आता सम आहे वर्डमध्ये आहे त्याला काय करा फॉर ऑल करा. ओके फॉर ऑल ट्रँगल्स. ओके फॉर ऑल ट्रँगल्स आर. आता इथं नॉट नाही आहे तर नॉट घ्या. ओके त्याचं नॉट इक्विलॅटरल ट्रँगल. ओके इक्विलॅटरल ट्रँगल. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपला एक्झाम्पल नंबर 5 संपलेला आहे. सध्याच्याला आपण ह्या ठिकाणी थांबूया. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी एक्सरसाइज ओके सॉरी मिसलनियस मधील एक्झाम्पल नंबर 6 पासून स्टार्ट करूया. या ठिकाणी सध्याच्याला थांबूया. थँक्यू.